झी 24 तास एक पाऊल पुढे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। ब्रेकिंग न्यूज। आयटम गर्ल राखी सावंत पुन्हा एकदा वादात सापडले। राखी सावंतने एका फॅशन डिझायनरला शिवीगाळ केली आहे। पूजा शुक्ला असे या फॅशन डिझायनरचं नाव आहे। ओशिवरा पोलीस ठाण्यामध्ये याबाबतीत तक्रार करण्यात आली आहे। राखी सावंत कायम चर्चेमध्ये असते, आता पुन्हा एकदा वादात राखी सापडली आहे। दिनेश मौर्य आपल्याबरोबर आहेत। दिनेश, काय अधिक माहिती या सगळ्या बाबतीत? अजित, गेल्या काही महिन्यात राखी सावंत यांनी पूजा शुक्ला नावाच्या फॅशन डिझायनर कडून 43 कपडे घेतलेले होते। मात्र या 43 कपड्यांची जी किंमत होती काही लाख रुपयांमध्ये, ती काही द्यायला तयार नव्हती। आणि जेव्हा पूजा शुक्लाने हे पैसे जे आहेत कपड्यांचे राखी सावंत कडून मागितले, तेव्हा उलट राखीनेच या फॅशन डिझायनरला शिवीगाळ केली आणि धमकी दिली बघून घेण्याची। तर या तक्रारी राखी सावंत सतत या फॅशन डिझायनरला आणि त्यानंतरच अखेर पूजा शुक्लाने ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलेली आहे आणि यावर पोलिसांनी तपासही सुद्धा सुरू केलेला आहे। लवकरच या संदर्भात पोलीस जे आहेत ते राखी सावंतला क्वेश्चनिंगसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलू शकतात। अजित, दिनेश, राखीची प्रतिक्रिया या तक्रारीनंतर मिळू शकली आहे का? राखीचं काय म्हणणं आहे? हे बघा, अजून राखी सावंत कडून कुठलंही वर्जन येऊ शकलेलं नाहीये। काहीच वेळ झालेला आहे। इथे ओशिवरा पोलीस स्टेशन मध्ये पूजा शुक्लाने तक्रार दिली आहे। आता पोलिसांनी तक्रार कितपत या तक्रारीमध्ये कितपत सत्य आहे आणि राखी सावंतचं काय वर्जन आहे हे सुद्धा पोलीस तपासून बघणार आहेत। आणि येणाऱ्या 1-2 दिवसात या संदर्भात राखी सावंत कडून सुद्धा चौकशी होऊ शकते। दिनेश, ही घटना नेमकी कधी घडली त्या बाबतीत काय माहिती आहे का? गेल्या काही महिन्यांपासून या पूजा शुक्ला यांनी असा दावा केलाय की राखी सावंत त्यांच्याकडून डिझायनर्स कपडे घेत होत्या आणि ॲज अ क्लायंट म्हणून पैसे न घेता रिलेशन बेसिसवर त्या राखी सावंतना कपडेही देत होते घालण्यासाठी। मात्र जेव्हा खूप महिने झाले राखी सावंत या डिझायनर ज्याची किंमत लाखो रुपयांमध्ये आहे त्याचे पैसे द्यायला मात्र राखी सावंत तयार नव्हती आणि गेल्या काही महिन्यापासून सतत पैशांसाठी अप्रोच केला। राखी सावंतकडे जेव्हा अप्रोच करण्यात आला तेव्हा वारंवार राखीने नकार दिले आणि थेट काही दिवसांपूर्वी पूजा शुक्ला धमकी सुद्धा राखी सावंतने दिली असा आरोप पूजा शुक्लाने लावलेला आहे। आता हेच वगैरे पोलीस अशा प्रकारे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करते आणि राखी सावंतला अटक होऊ शकते का? धन्यवाद दिनेश या सगळ्या माहितीबद्दल। आता राखी सावंतचा देखील जबाब या प्रकरणी नोंदवण्यात येईल, तिची बाजू पोलीस ऐकून घेतील आणि या सगळ्या प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करणार आहेत। राखी सावंतशी संपर्क मात्र होऊ शकत नाहीये। तिचा दूरध्वनी लावण्याचा अनेक वार प्रयत्न करूनही राखीशी संपर्क होत नाहीये। धन्यवाद दिनेश पुन्हा एकदा या सगळ्या माहितीबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।